मागाठाणे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मागाठाणे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आयोजित या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळपासूनच विविध ठिकाणी भेटी देत आहेत। तर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत आणि सर्व इथल्या गोविंदांना अभिवादन करतायत। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागाठाण्यात पोहोचले। आमच्या इकडचं मतदारसंघातलं 9 थरांचं 8 थरांचं मंडळ सुद्धा साहेब आपल्याला सलामी देण्यासाठी खास इथं थांबलेला आहे। मी आपल्या लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांचं मागाठाण्यामध्ये हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी सन्माननीय सीएम साहेबांना विनंती करेन, साहेब आपलं तरुणांमध्ये सुद्धा तितकाच क्रेज आहे जितका नेता मंडळीमध्ये आहे। मी विनंती करेन आपण 2 शब्द तरुणांना मार्गदर्शन करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुर्वेजी यांच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी, निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दही काल्याचा उत्सव हा मनोऱ्याचा उत्सव आहे। आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो। आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली आणि त्या ठिकाणी विजयाचं तोरण लावलेलं आहे। आणि आता आपल्याला आत्मनिर्भर भारताची हंडी लावायची आहे, विकासाचे मनोरे तयार करायचे आहेत आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे, पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही। पावसामध्ये देखील ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करतात त्याकरता तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि प्रकाश सुर्वेजी, आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता, त्याबद्दल आपलेही अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी वीर मराठाला विनंती करेन की आपण 8 थराची सलामी आपण या ठिकाणी देत आहोत। आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्या वतीने आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करत आहोत। मी आपल्या वीर मराठाला विनंती करतो आपण पटापट थर लावून साहेबांना, त्याचबरोबर आपले विधान परिषदेचे गटनेते सन्माननीय
श्री प्रवीण दरेकर साहेबांचं सुद्धा आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्याकडून मला हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे. भाऊ, आपण सुद्धा दहीहंडीला आल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार सन्माननीय निरंजन डावकरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमदार प्रकाशदादांना विनंती करेन की त्यांचं सुद्धा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. साहेब, जशी दहीहंडीतली मुलं उंच उंच थर लावतात, अगदी त्याचप्रमाणे आमच्या साहेबाने आमच्या महाराष्ट्राचं नाव अगदी उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. आज विकासाचं आश्वासक नेतृत्व म्हणून आमच्या साहेबांची ओळख आहे. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, विजय असो. अरे बोल बजरंग, जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे साहेब तुमचा. चौकात आणू शकतात एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे. पण दरवेळी जसं मुळशी सीएम साहेब आपली मानाची दहीहंडी या ठिकाणी फोडत आहेत. विकासाची दहीहंडी त्यांनी फोडलेली आहे मागाठाणे मतदारसंघामध्ये. सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आज मागाठाण्यात विकासाची दहीहंडी अशी फोडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मागाठाण्यातील जटिल प्रश्न ते ह्या दहीहंडीच्या मार्फत आपण फोडून त्या ठिकाणी ती साजरा करत आहोत. मी वीर मराठाला विनंती करतो, आपण का वेळ लावू नका. आठ थराचा कुठला मंडळ आलेला आहे? वीर मराठा थर का नाही लावतात तुम्ही? मी विनंती करतो, कुठचा दहीहंडी पथक या ठिकाणी आलेला आहे आता? आता यावेळी हॅलो हॅलो इथं जमलेल्या प्रत्येकाच्या फ्लॅटचा, घराचा जर दर महिन्याला हप्ता येत असेल तर तो हप्ता का वाढला आणि कुणी वाढवला याचं उत्तर तुम्हाला मुळशी पॅटर्न 2 मध्ये मिळेल. त्यामुळं घर घेणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न आणि तुमच्या घराचा EMI कमी होईल. त्यामुळं जी मजा येते आहे, मला असं वाटतं हे चित्र आम्ही वर्षभर डोळ्यांमध्ये घेऊन फिरणार आहोत. आणि 7 थर लागलेले आहेत यशस्वीरित्या. जरा म्युझिक प्ले. मी बोलताना गोलीगत, मी फोडताना गोलीगत. 6 थर लागलेले आहेत, 7 लागलेले नाही आहेत. रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान येथे गोविंदा पथकानं हे 6 थर लावलेले आहेत. यशस्वीपणे हे 6 थर लावले गेले. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांना कृपा करून आता हे थर लावल्यानंतरचा इथला जल्लोष आता आपण पाहणार आहोत. रिमझिम पाऊस सुद्धा बरसतोय. पावसानं सुद्धा या गोविंदांच्या आनंदामध्ये भर घातली आहे. लावून घ्यायचा आहे, सेफ्टी बेल्ट आपण लावून घ्यायचा आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे प्रचंड अशी गर्दी गोविंदांची, दुसरीकडे सगळ्या गोविंदा रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान येथे 6 थर नुकतेच या गोविंदा पथकानं लावलेले आहेत. रिमझिम पाऊस बरसतोय. गोविंदांना पाऊस हवा असतो, त्यामुळे त्यांचा आनंद हा द्विगुणित होत असतो. आणि पाऊस सुद्धा बरसतोय. पावसानं सुद्धा ते ऐकलंय आणि ही दृश्य आपण पाहतोय. गोविंदांचा आनंद हा प्रचंड वाढलेला आहे. आणि यामध्ये डॉक्टर्स आहेत, तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. आणि त्याचबरोबर आईस ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे, ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल.
आणि तुम्ही सुखरूप जसे सकाळी निघाला होतात तसेच अगदी घरपोच जाल याकरता फाटक साहेबांनी अतिशय मनापासून तुमच्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांना विनंती आहे की आपण तरी दोन दृश्य आपला आपण मानवी पाहतोय एकीकडे मनोबलाचा मागाठाणे प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली आहे आणि इथे आता 8 थरांचा थरार हा बघायला मिळेल. तर दुसरीकडे रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी नुकतंच 6 थरांचा मानवी मनोरा हा रचला गेला आहे.